महाराष्ट्र रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो. आज आपण पाहणार आहोत सँडविच. त्यासाठी साहित्य घेतलेले आहे पहा आपण. एक मोठा टोमॅटो आहे, एक ककडी आहे, एक छोटीशी सिमला मिरची आणि एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. मोठा एक कांदा आहे, पत्तागोबी आहे, बटर आहे, चीज आहे, मेयोनीज आहे, ग्रीन चिल्ली सॉस आहे. हा आपण घरचा पण घरगुती वाटून घेऊ शकतो. मीठ आहे, चिल्ली फ्लेक्स आहे, ऑरेगॅनो आहे. तर आपण आपल्या आवडीप्रमाणे साहित्य कमी जास्त करू शकतो. त्यामध्ये आपण कॅरेट पण घेऊ शकतो, पण माझ्याकडे अवेलेबल नाही. मी जेवढं अवेलेबल आहे तेवढं साहित्य घेतलेलं आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. ह्या सर्व भाज्या आपल्याला एकत्र करायच्या आहेत. आपण सर्व भाज्या या पात्रामध्ये मिक्स केलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, यामध्ये थोडंसं हलवायला अवघड जाईल, त्यामुळे मी ह्या पात्रामध्ये परत ओतून घेते. तर यामध्ये आपण हे चिल्ली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. आणि यामध्ये आपल्याला हे व्हेजिटेबल मेयोनीज टाकून घ्यायचं आहे, एगलेस. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा ब्रेड आपण स्लाइस कट करून घेतलेले आहेत साईडच्या कडा. तर आपण याला हे ग्रीन चिल्ली सॉस लावून घेऊयात. एकावरती आपल्याला बटर हे थोडंसं खिसून घ्यायचं आहे. हे कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे आपण भरून घेऊ शकता. यावरती आपल्याला ऑरेगॅनो थोडंसं टाकून घ्यायचं आहे. आणि यावरती आपण ठेवणार आहोत चीज. आणि हा ग्रीन चटणी लावलेला स्लाइस वरती ठेवून घेणार आहोत. आणि ज्या पॅनवरती आपण भाजतोय त्यावरती पण आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे असेल तर किंवा आपल्या तव्यावरती पण आपण करू शकतो. आपण त्यावरती पण पाहणार आहोत. थोडं गॅस ऑन करून आपण ते वितळून घेऊयात. यामध्ये आपण हा ब्रेड ठेवून घेऊयात. आणि हे पात्र दोन्ही साईडने आपल्याला आलटून पलटून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. 10 मिनिट झालेले आहेत मित्रांनो. आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे आपण ओपन करून पाहणार आहोत. हे पहा, आपला सँडविच खूप छान झालेला आहे. अशाच प्रकारे आपण 1-2 आणखी करून घेऊयात. मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला सँडविच तयार झालेला आहे. तर कमेंटमध्ये सांगा कसा झालेला आहे. आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.